तोंड लावण्यासाठी किंवा डब्यासाठी मस्त चमचमीत अशी गवारीची भाजी। नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती अरुणाच कुकिंगला फॉलो करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गवारीची भाजी करण्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये 1-1.5 चमचा मी तेल यामध्ये टाकून घेतलेला आहे। पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकून घेतलेले आहे। तर 2-3 लसूण पाकळ्या ज्या आहेत त्या अशा ठेचून घेतलेल्या त्या पण मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहे। तर लसणाचा कलर चेंज झाला पाहिजे, जिरे छान फुलले पाहिजे। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। मध्यम आकाराचा कांदा आणि मध्यम आकाराचा टोमॅटो मी ते बारीक चिरून घेतलेला आहे। त्याबरोबर उरलेली कोथिंबीर पण टाकून दिलेली आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे। तर टोमॅटो छान मऊ झाला पाहिजे आणि कांदा पण चांगला परतून झाला पाहिजे। तर यामध्ये जे आहेत ना आता मी मसाले टाकून घेणार आहे। कांदा टोमॅटो जो आहे चांगला परतून झालेला आहे। तर गवार जी आहे ना छान निवडून आणि धुवून ठेवलेली आहे। तर अर्धा पाव गवार आहे, पाव किलो नाही आहे, अर्धा पाव गवार आहे। तर यामध्ये पाव चमचा मी हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे। तर इथे मी फक्त लाल तिखट टाकले, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे मसाले असतील म्हणजे कांदा लसूण मसाला, घाटी मसाला वगैरे तो सुद्धा यामध्ये टाकू शकता। तर चांगले मसाले जे आहेत चांगले मी आता परतून घेणार आहे आणि यामध्ये स्वच्छ धुवून निवडून घेतलेली जी गवार आहे ती मी टाकून घेणार आहे। पुन्हा चांगलं मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये जो आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 कप साधारण मी यामध्ये पाणी ओतून ही गवारीची भाजी जी आहे ना झाकण ठेवून शिजवून घेणार आहे। गॅस मंद आचेवरतीच ठेवलेला आहे आणि तुम्हाला जर फक्त वाफेवर जर ही भाजी शिजवायची असेल तर त्यावरती 1 ताट ठेवायचं, त्यामध्ये पाणी ठेवायचं आणि मग ते वाफेवरती ही भाजी पाणी न टाकता शिजते। पुढच्या 1-5-7 मिनिटांमध्ये जे आहे ना भाजीतलं पाणी आटून जाईल आणि मस्त गवारीची भाजीसुद्धा शिजेल। तर मस्त गवारीची भाजी बनवून तयार आहे। तोंड लावण्यासाठी डब्यासाठी न्यायला एकदम सोपी, झटपट आणि चमचमीत अशी गवारीची भाजी। तर तुम्ही घरी नक्की ही भाजी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।